एक महत्त्वाची बातमी आहे। सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आरडीएक्स ठेवल्याचा निनावी फोन आला। निनावी फोन येताच रेल्वे पोलीस आता सतर्क झालेत आणि त्यांच्याकडून तपासणी सुरू करण्यात आली आहे। तपासणीमध्ये अजूनही संदिग्ध वस्तू भेटली नाही। मात्र हा निनावी फोन आल्यानंतर रेल्वे पोलीस सतर्क झालेले आहेत आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर कसून चौकशी केली जाते। आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। ज्यांना 20 वर्ष दूध पाजलं तेच साप शरद पवारांना डसले। मेहबूब शेख यांची जोरदार टीका। 7ही विभागांमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सभा होणार। कोल्हापूरमध्ये 20 तारखेला महायुतीची पहिली सभा। अमित शहा 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांना फडणवीसांचा कानमंत्र। पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा। लोकसभेमध्ये फटका बसलेल्या मुद्द्यांचा देखील बैठकीत आढावा। ब्लॅकमेलर लोकांवर मी जास्त बोलत नाही। नवनीत राणांचा अडसूळ पितापुत्रांवर निशाणा। तर बच्चू कडूंनी आपल्या मतदारसंघामध्ये काय दिवे लावले? एक उद्योग नाही, पाणंद रस्ते देखील नाही। राणांचा हल्लाबोल। काम करा नाहीतर थेट गुन्हे दाखल करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेकेदारावर भडकले। वाशिम जवळच्या रेल्वे उड्डाणपुलाचं काम धीम्या गतीनं सुरू असल्यानं मुख्यमंत्री संतापले। बोल एसपी और कलेक्टर को बोल के रखा है। तुम उसमें फेल हो गया तो डायरेक्ट एफआईआर करेंगे। बिल्कुल कंपनी के मालिक को बोल दो, फिर हम छोड़ेंगे नहीं। कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 10 कोटींची मदत जाहीर। आगीमुळे नाट्यगृहाचं मोठं नुकसान। पुनर्बांधणीसाठी मदतीची घोषणा। खासदार शाहू महाराज आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी। नाट्यगृहाला रात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये मोठं नुकसान। नीट पीजी परीक्षा 11 ऑगस्टलाच होणार। परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली। शेवटच्या क्षणी असा आदेश देता येत नाही, कोर्टाचं वक्तव्य।